आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विमल मामी, तुझ्या मामी ना? नाही हो, ही तर फातिमा आहे. बरोबर ना उर्वशी मामी? पण काय हो, तुमची ही फातिमा हुबेहूब माझ्या मामी सारखी दिसते. कसं काय? अगं बाई विमल, तू आहेस होय? म्हणजे फातिमा बनून तू आम्हाला फसवत होतीस? हिला ना पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे बघा. वाह, क्या बात है. अगं सरडा सुद्धा लाजेल इतके रंग बदलतेस तू. बघितलंस ना विमल मामी, जे तुला प्याद म्हणून तुझा वापर करत होते आज तेच तुला अपराधी ठरवत आहे. ही अशी लोक आहेत ना, कधीच आपली नाही होऊ शकत. लई थोबाड चालवू नकोस अक्षरा. काय सिद्ध करणार आहेस तू? ताई बघा, गुंडांना सुपारी देणारी ही पोर, हिचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळंच असणार. यो बी हिचाच डाव आहे. विमलला आता तिने धमकावून आपल्या बाजूनी करून घेतलं असणार. मी बाई मिरवती आणि दाताला लावल्या करवती. सांग बाई विमल, खरं हेच आहे नव? हिनं तुला धमकावून आपल्या बाजूने वळवून घेतलं नव? विमलबाई, बोला की तुम्ही. खरं काय ते सांगा आमासनी. नाही म्हणजे कोण पाण्यात आहे आणि कोण घाण्यात आहे ते आमासनी मी कळू द्या की. बोलताल की त्या? विमलताई तुम्ही बोला. नाही म्हणजे परवा तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही सांगितलं की हे सगळं अक्षरानं केलंय, तेच खरं आहे ना? आणि जर ते खोटं असेल तर? मग आता बोलतात ते खरं कशावरनं? तुम्हाला काय माहिती खरं ना खोटं? एक मिनिट, तुम्ही कुणी बी काय बी बोलू नका. जे काय खरं आहे ते आज कळायच पाहिजे. अगदीच विमल मामी, जे खरं आहे तेच बोल. कळलं? मामा यांनी सहकार्य दिलं तर ठीक आहे, नाहीतर पोलिसांना कळवलंय मी आणि इथला पत्ता सुद्धा दिलाय. माझं नीट ऐकलं नाहीस ना तर माझ्या एका फोनवर काय होऊ शकतं ते चांगलंच माहिती आहे तुला. नाही नाही, माझ्या लेकाला काय भी करू नको. तू सांगशील तसं मी करणार आहे. अहो बोला की, गप काय सा? हे बघा, उगा कुणाला घाबरायची गरज नाही. बिंदास बोला तुम्ही. नाही नाही, बोला बोलाच तुम्ही. हे बघा, तुम्ही उगा मध्ये दिवसण्याचं काम नाही, त्यासनी बोलू द्या की. वय वय बोला तुम्ही. ए बाई, अगं काय ते खरं सांग की. हा वय वय बोला तुम्ही बोला. काय घाबरू नका, बोला तुम्ही. हा बोला बोला. हे समजा उर्वशीने केलंय. तुमच्या घरात चोरी केली उर्वशीनं. तिजोरीत 20 लाख रुपये चोरले उर्वशीनं. नालायक खोटाडी, तू माझ्यावर आळ घ्यायला लागलीस वय?
तुला तर बघतेच मी आता. थांब जरा. एवढी कसली घाई आली तुला जोर दाखवायची? हा जोर असाच राहू दे. तिने अजून पुरतं सांगितलंच नाहीये. विमल मामी, तुम्ही सांगा खरं काय ते. मला पैसे आणून दिलं उर्वशीनं आणि सांगितलं ह्यात अक्षराला अडकवायचं. मला बी तिचा बदला घ्यायचाच होता. मी लगेच हो म्हटलं. माझा लेक दौलत जेलात अडकला होता. उर्वशीनं जामिनाचं पैसे दिलं आणि त्याला सोडवलं. गणपती आले ना त्या दिवशी आम्हाला दोघांना बी तिचा लई राग होता. त्यानंतर उर्वशीने जे जे सांगितलं ना तसं तसं आम्ही करत गेलो. उर्वशीनं माझ्याकडे जे पैसे आणून दिलं होतं तेच त्या दिवशी मी घेऊन आले. आणि अक्षरावरती सगळं बालन टाकलं. खोटं खोटं बोलते ही. आणि तसा बी हिच्याकडे काय पुरावा आहे मीच पैसे घेतले म्हणून? आणि तशी बी ही पोलिसाची पोर आहे. खऱ्याचं खोटं करणं हिला चांगलंच जमतंय. मामी, तू आता खोटं बोलायला लागलीयस. सुंदर, तू मधी बोलू नकोस. विमल मामी, तुम्ही हे सांगताय त्याला पुरावा काय? देऊ दे की, देऊ दे पुरावा. उगाच अंगच्या थापा आणि तोंडाच्या वापा.